शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो, आजचे सद्यस्थितीला आपल्या हाती आलेले ताजे कांद्याचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, आपण नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा नक्कीच करा. शेतकरी मित्रांनो, कांद्याचे भाव जाणून घेऊ. त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्या सर्वांसाठीच अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती बातमीसुद्धा आपण अगोदर बघूया, त्यानंतर कांद्याचे भाव बघूया. मित्रांनो, बातमी एकदा दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, PM किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ, जवळपास 3.15 लाख कोटींचा निधी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजनेला 2030-31 या आर्थिक वर्षापर्यंत पुढील 5 वर्षासाठी मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 3,15,614 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून देशातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा यामुळे मिळालेला आहे. मित्रांनो, म्हणजे देशभरात जे PM किसान सन्मान योजनेचा हप्ता जो सुरू असतो शेतकऱ्यांना, तो आता येत्या 5 वर्षासाठी तरी अजूनसुद्धा तरी काय कंटिन्यू करण्यात आलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना ते पैसे मिळत राहणार आहे. आता वळतोय कांद्याच्या भावाकडे. पटापट भाव बघू मित्रांनो. पिंपळगाव, बसवंत, सायखेडा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2200 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो, पिंपळगाव, बसवंत उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 3271 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मनमाड उन्हाळी कांदा 3500 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2480 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा 4950 क्विंटल आवक जास्तीत जास्त 3410 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो, लासलगाव, निफाड उन्हाळी कांदा 3240 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2370 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा 380 क्विंटल आवक जास्तीत जास्त 3500 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती बघूया आपण. मंगळवेढा लोकल कांदा 24 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2550 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती बघूया आपण. वाई लोकल कांदा 15 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2800 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती आपण बघूया. वडूज लोकल कांदा 60 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2800 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती बघूया आपण. पुणे मोशी लोकल कांदा 315 क्विंटल आवक जास्तीत जास्त 3000 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती आपण बघूया. पुणे पिंपरी लोकल कांदा 7 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो, पुणे पिंपरी नंतर सांगली फळभाजीपाला लोकल कांदा 2846 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2700 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नागपूर लाल कांदा 600 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2800 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कराड हलवा जातीचा कांदा 150 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2500 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कराडनंतर राहता 6 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2000 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती राहतानंतर विटा 50 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त कांदा या ठिकाणी गेला 3000 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती विटानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट 8284 क्विंटल आवक जास्तीत जास्त 2500 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड 260 क्विंटल आवक जास्तीत जास्त 3800 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड नंतर छत्रपती संभाजीनगर आज कांदा जास्तीत जास्त मित्रांनो गेला 2500 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर नंतर कोल्हापूर 3380 क्विंटल आवक जास्तीत जास्त गेला 2800 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कोल्हापूर नंतर आता राहिलेल्या बाजार समिती पुढच्या व्हिडिओत भेटूया. पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद.